नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. 1980च्या दशकात संपूर्ण मनुष्य जातीला हादरवून टाकणारा एक विषाणू माणसामध्ये सापडला आणि तो विषाणू म्हणजे HIV. 1981 साली अमेरिकेत तर 86 साली भारतामध्ये या विषाणू आपला माणसामध्ये सापडला गेला आणि मग HIV एड्स हा विषय चर्चेत आला. HIV एड्स म्हणजे नक्की काय आहे, HIV आणि एड्स मध्ये काय फरक आहे, याविषयी हळूहळू जनजागृती पसरत गेली. आज आहे 1 डिसेंबर, जागतिक एड्स दिवस. या दिवसानिमित्त HIV आणि एड्स बद्दल जनजागृती करण्यासाठी, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर विशेष कार्यक्रम. आजचा हा एड्स दिवस आहे, हा 35वा एड्स दिवस आहे आणि 2023 ची थीम आहे लेट द कम्युनिटीज लीड. आता ह्याचा अर्थ नक्की काय आहे आणि तसंच HIV एड्स बद्दल सविस्तर माहिती आपण कार्यक्रमातून घेणार आहोत. कारण कुठेतरी कुठे बोलायचं हाही एक प्रश्न अनेकांना असतो. प्रश्न मनात अनेक असतात, पण उत्तरं आणि तीही आपल्याला खात्रीलायक उत्तरं देण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि आपण तशाच व्यक्तिमत्वाला कार्यक्रमात बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, ज्या अनेक वर्षांपासून HIV एड्स या क्षेत्रात काम करतायत. त्या डॉक्टर श्रीकला आचार्य आज आपल्या बरोबर आहेत. मॅम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत करते आपलं. मॅडम KEM रुग्णालय आणि GS मेडिकल कॉलेज इथं जनवैद्यकशास्त्र औषध विभागात अतिरिक्त प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील HIV नियंत्रण कार्यक्रमासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि HIV संदर्भात लोकशिक्षण, प्रशिक्षण, संशोधन यामध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. सध्या HIV आणि एड्स, तर याबद्दल सध्या स्थिती काय आहे? कारण 80च्या दशकात सुरू झालेला हा एक विषाणू आहे, तर आज आपल्या देशातली काय स्थिती आहे, काय सांगाल? HIV हा विषाणू आणि त्याच्यामुळे होणारा आजार हे जरी आपल्याला 80च्या दशकामध्ये कळलं, त्यानंतर त्याबाबत संशोधन सुरू झालं आणि त्या संशोधनामधनं वेगवेगळी औषधं जी निर्माण केली गेली, ती औषधं आता आपण ह्या रुग्णांना देतो. आणि HIV हा विषाणू असा आहे की तो आपल्या शरीरात एकदा शिरल्यानंतर शरीरातच राहतो आणि फक्त त्या विषाणूमुळे होणारे परिणाम जे शरीरावर असतात ते होऊ नयेत ह्या दृष्टीने आपण हे उपचार घेतो. आणि हे उपचार आपल्याकडे भारत सरकारने 2005 साली पूर्णपणे मोफत दिलेले आहेत आणि आता ह्या घडीला जवळपास 16 लाख रुग्ण पूर्ण आपल्या देशामध्ये ह्या मोफत उपचारावर आहेत. आणि ह्या उपचारामुळे असं झालेलं आहे की HIV विषाणू शरीरामध्ये जरी असला तरी तो पूर्णपणे नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे शरीरावर त्याचे होणारे परिणाम म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणे किंवा इतर संधिसाधू आजार त्यामुळे होणे, हे सगळं आपल्याला टाळता येतं आणि ह्या व्यक्ती पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. म्हणजे आता HIV ह्या आजाराबद्दल तेवढं घाबरण्याचं कारण राहिलेलं नाहीये. आपल्याकडे भारतामध्ये सर्वसाधारणपणे 23 लाख HIV बाधित रुग्ण असतील असा अंदाज आहे आणि त्यामधील 16 लाख जसं मी म्हटलं उपचारावर आहेत. महाराष्ट्रामध्ये 4 लाख रुग्ण अपेक्षित आहेत, त्यातले 2.5 लाख उपचारावर
गव्हर्नमेंट सेंटर्समधनं आहेत, काही प्रायव्हेटमध्ये पण घेत असतील. बरं. आणि याशिवाय उपचाराचा परिणाम होतो आहे का हे बघण्यासाठी आपण वेगवेगळ्या चाचण्या करतो अच्छा. आणि नियमितपणे करतो. ह्या आपल्याकडे ART उपचार केंद्र आहेत, म्हणजे बरं. अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सेंटर. म्हणजे HIV विषाणूंना मारून टाकण्यासाठी जी औषधं वापरली जातात त्यांना आपण अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि ही औषधं आपल्याला जी रोज घ्यावी लागतात, त्या औषधांमुळे आपल्या शरीरातील विषाणूंचं प्रमाण कमी होतं. आणि हे विषाणूंचं प्रमाण कमी होतंय का हे आपल्याकडे रेग्युलरली नियमितपणे रक्त चाचणी करून तपासलं जातं. त्याचबरोबर प्रतिकारशक्ती इम्प्रूव्ह होतेय का, सुधारणा होतीये का, हे सुद्धा आपल्याकडे रेग्युलरली आपल्या ART केंद्रामधनं तपासणी केली जाते. बरोबर आहे. म्हणजे एकतर आता सध्या भारतामध्ये याचे जे उपचार आहेत ते पूर्णपणे मोफत आहेत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की आता प्रतिकारशक्ती वाढतीये हळूहळू रुग्णांची, किंवा एक खूप जे आधी घाबरण्यासारखं होतं तर तसं बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य हे रुग्ण जगू शकतात. आणि मला वाटतं हे सगळं उपचारांमुळे आणि संशोधनामुळेच झालेलं आहे. मॅडम, यावर्षीची 2023ची थीम आहे लेट द कम्युनिटी लीड. तर काय अर्थ आहे याचा? होय, प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिनासाठी जेव्हा हा जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यावेळेला विश्व आरोग्य संघटनेकडनं प्रत्येक वर्षासाठी एक घोषवाक्य दिलं जातं. या वर्षीचं घोषवाक्य आहे की लेट द कम्युनिटीज लीड. ह्याचा अर्थ असा की कम्युनिटी म्हणजे समुदाय, की जे HIV बाधित व्यक्ती त्यांचे समुदाय, म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर सुद्धा PLHIV नेटवर्क आहे. म्हणजेच ज्या लोकांना HIV संसर्ग झालेला आहे, HIV सह ते जगत आहेत, उपचार घेत आहेत, त्यांचं एक नेटवर्क आहे. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये काही वंचित गट आहेत ज्यांच्यामध्ये HIV संसर्गाचं जोखीम जास्त असते. म्हणजे देहविक्री व्यवसायातील स्त्री पुरुष, किन्नर किंवा समलिंगी संबंध ठेवणारे व्यक्ती, शिरेवाटे नशा घेणाऱ्या व्यक्ती. तर ह्या सगळ्या गटांमध्ये त्यांच्या जीवनशैलीमुळे HIV संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यांच्या स्वतःच्या अशा काही ज्या समस्या असतात, आणि ह्या समस्यांना एकजुटीने कसा सामना करता येईल, त्यांना HIV होऊ नये किंवा HIV झाला असल्यास उपचाराचं सातत्य कसं राखता येईल, त्याचबरोबर इतर जे सामाजिक समस्या असतात त्याच्यासाठी कसं एकत्र मिळून त्यावर काही उपाययोजना करता येतील, यासाठी म्हणून ह्या सर्व घटकांना एकत्र आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये, HIV प्रतिबंधामध्ये, HIV उपचारामध्ये कसं एकत्र येऊन आपल्याला त्यांच्याबरोबर काम करता येईल, ही त्याच्या मागची एक कल्पना आहे. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही म्हणालात की अशा कम्युनिटीज असतात. परदेशामध्ये आपण बघतो की अशा वेगवेगळ्या आजारांच्या, कॅन्सरसाठी म्हणा किंवा एड्ससाठी अशा कम्युनिटीज आहेत. भारतामध्ये देखील अशा कम्युनिटीज किंवा असे समूह, असे गट आहेत का? होय, भारत सरकारच्या अंतर्गत जे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना, यांनी अगदी सुरुवातीपासून हे जे जोखीमग्रस्त घटक आहेत त्यांच्यामध्ये CBOs म्हणजे स्वयंसेवी संस्था बनवून, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स, जेणेकरून ह्या व्यक्तींचं सबलीकरण करता येईल, त्या व्यक्तींना त्याबद्दलचं योग्य मार्गदर्शन मिळेल, त्यासाठीचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षणात्मक जे काही उपाययोजना करायची असेल ती करता येईल, त्यांच्यामधली जोखीम कशी कमी करता येईल ह्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. त्याचबरोबर जे आपण पॉझिटिव्ह म्हटलं, आता पॉझिटिव्ह ज्या व्यक्ती झालेल्या आहेत त्या व्यक्तींचं उपचार सातत्य राखणं, त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही, त्याचबरोबर समाजामधून ज्या प्रकारची वागणूक मिळते भीतीमुळे म्हणा, गैरसमजामुळे, यासाठी कशा प्रकारे आपल्याला एकत्र काम करता येईल यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. आपल्याकडे नेटवर्क हे सुद्धा यासाठी खूप काम करत आहे. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा शासनाच्या ज्या योजना असतील त्याद्वारे अशा प्रकारचे गट बनवले जातात. आणि नेहमीच आपण बघतो की जर गटामध्ये असतील तर एक कुठेतरी एक मानसिक आधार देखील मिळत असतो की आपल्यासारखे आणखी अनेक लोक आहेत इथे. मॅडम, उपचार याचे साधारण तुम्ही म्हणालात की 2005 पासून आपल्याकडे मोफत उपचार उपलब्ध आहेत, तर कशा पद्धतीचे उपचार आहेत?
आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये 2005 मध्ये ART उपचार केंद्र सुरू करण्यात आली आणि ही ART उपचार केंद्र आता त्याचं पूर्ण सर्व देशात प्रसार झालेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 72 ठिकाणी, म्हणजे ही सगळी सिव्हिल हॉस्पिटल्स, जिल्हा रुग्णालय असतात, तसेच उपजिल्हा रुग्णालय, मुंबईमध्ये 20 ठिकाणी अशी ART उपचार केंद्र आहेत. ह्या उपचार केंद्रामधनं WHO कडनं जे गाईडलाईन्स येतात त्या प्रकारे जे औषध सर्वात जास्त परिणामकारक असतं ते औषध आपल्याकडे दिलं जातं. वेळोवेळी औषधांमध्ये वेगवेगळे बदल आलेले आहेत. आता सध्या आपल्याकडे TLD ही गोळी सर्वप्रथम म्हणजे HIV निदान झाल्याबरोबर आपण त्या व्यक्तीचं समुपदेशन करतो. HIV म्हणजे काय हे समजावून सांगून लाईफलॉंग उपचाराची, म्हणजेच पूर्ण आयुष्यभर आपल्याला उपचार घ्यावे लागणार आहेत आणि हे उपचार कुठेही मिळू शकतात त्या ART सेंटर्समध्ये, हे समजावून सांगून आपण त्या व्यक्तीचे उपचार सुरू करतो. TLD ह्या नावाची एक गोळी, ज्याच्यामध्ये 3 औषधं असतात एकाच गोळीमध्ये. ती गोळी दिवसातनं एकदा त्या व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार जी वेळ कन्व्हिनियंट असेल अशा प्रकारे आपण ती गोळी त्या व्यक्तीला सुरू करतो. पण मग ही गोळी पूर्ण आयुष्यभर घ्यावी लागते? होय. अच्छा. नक्कीच याबद्दल आपण आणखी माहिती करून घेणार आहोत की कशा पद्धतीचे उपचार आहेत, HIV आणि एड्स याच्यामध्ये नक्की फरक काय आहे आणि नवीन उपचार पद्धती काय आलेली आहे, प्रतिबंध कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक एड्स दिवसानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर श्रीकला आचार्य. मॅडम, HIV लागण झालेली आहे हे कळण्यासाठी त्याची टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. तर ही कशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनिंग करता HIVचं? मला आठवते की मला वाटतं काही वर्षांपूर्वी स्टेशन्सवर, वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर देखील हे स्क्रीनिंग केलं जात होतं. तर कशा वेगवेगळ्या पद्धती आहेत? HIV संसर्ग हा जेव्हा होतो, म्हणजेच HIVचा विषाणू जेव्हा शरीरात शिरतो, हे प्रसाराचे काही प्रमुख मार्ग आहेत. HIVचे विषाणू ज्या संसर्गित व्यक्तीच्या रक्तामध्ये, पुरुष असेल तर त्याच्या वीर्यामध्ये आणि स्त्रीच्या योनिस्रावामध्ये असतात. हे विषाणू फक्त देवाणघेवाणीतून, जेव्हा संबंध येतात तेव्हा देवाणघेवाणीतूनच हे दुसऱ्या व्यक्तीमध्ये जाऊ शकतात. विषाणू शरीरामध्ये शिरल्यानंतर टेस्ट केल्यावर ती नकारार्थी येते, निगेटिव्ह येते. कारण ह्या विषाणूंच्या अगेन्स्ट, या विषाणूंच्या ओळख करून जेव्हा आपली शरीरातल्या पांढऱ्या रक्तपेशी एक संरक्षक द्रव्य तयार करतात, ज्याला 6 आठवडे ते 3 महिने कालावधी लागू शकतो. आणि ह्या अँटीबॉडीज आपण त्यांना म्हणतो, ह्या अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार झालेल्या आहेत का हे आपल्याला रक्त चाचणीमधनं कळतं. आणि ही रक्त चाचणी जी आहे ती अतिशय साधी, सोपी आणि आपल्या सरकारी सर्व दवाखान्यामध्ये, म्हणजे मी म्हणेन की ग्रामीण भागामध्ये तर आपण गरोदर स्त्रियांच्या ज्या प्रसूतीपूर्व चाचण्या केल्या जातात त्याच्यामध्ये HIV चाचणी सुद्धा एक भाग आहे. आणि तिथे तर आपण उपकेंद्रामध्ये सुद्धा या चाचणीच्या सेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या चाचणीमध्ये HIVच्या विषाणूच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार झालेले आहेत का हे आपल्याला कळतं. कन्फर्मेटरी टेस्ट केल्या जातात, म्हणजे HIVच्या अँटीबॉडीज आहेत ना हे बघण्यासाठी त्याच रक्ताच्या नमुन्यामधनं टेस्ट केल्या जातात आणि त्यानुसार आपण उपचारांना ART उपचार केंद्रामध्ये ह्या व्यक्तीला पाठवतो. जे रेल्वे स्टेशन्सवरती तुम्ही म्हणाला होतात, हे मुंबईमध्ये आम्ही काही प्रमुख रेल्वे स्टेशन्समध्ये 1 डिसेंबर ह्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने जनजागृती आणि एक मोहीम अशी राबवली होती की तुमचं स्टेटस जाणून घ्या आणि आजच चाचणी करून घ्या, असं त्या साठीचं एक आम्ही घोषणा केली होती. आणि त्या अंतर्गत आपण ज्या टेस्ट तिथे उपलब्ध करून दिल्या होत्या ह्या फक्त आपल्या बोटामध्ये 1 थेंब रक्त काढून ती तपासणी करायची आणि त्यामधून 20 मिनिटांमध्ये आपल्याला रिपोर्ट मिळतो. अच्छा. पण ती फक्त आहे किंवा नाही हे एवढंच कळतं.
जर ती हां. रिॲक्टिव्ह आली तर फक्त आपल्याला कन्फर्मेशन केल्याशिवाय आम्ही तो रिपोर्ट देऊ शकत नाही. बरं, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की कन्फर्मेशन टेस्ट ही त्याच रक्तातून केली जाते, तर कन्फर्मेशन टेस्ट होणं देखील खूप गरजेचं आहे. होय. मॅडम, एक फोन येतोय, तो घेऊया. शिवानंद वसेदार बोलतात आपल्याशी निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. शिवानंद वचर बोलतोय निपाणीहून. आणि माझा प्रश्न असा आहे की आता एखाद्या वेळी आता मीडियामध्ये म्हणा किंवा जाहिरातीमध्ये वगैरे आम्ही बघतो की HIV बाधित व्यक्तींना औषध उपचार मिळत नसतो, मृत्यू ही अटल आणि शेवट असंही सांगितलं जातं. त्यामुळं ज्या व्यक्तीला HIV बाधा झाला असते ती माणूस घाबरून जातो व तिची मृत्यूच्या शय्याला जाते का काय म्हणजे भीती वाटते मला. मग मला असं विचारायचं आहे की HIV बाधित व्यक्तींना औषध उपचार वगैरे मिळू शकतोय काय, त्यासाठी त्यांनी कोणते उपाय घ्यायला पाहिजे, औषध काय केली पाहिजे, तुम्ही त्या धन्यवाद. लोकांना काय मार्गदर्शन करा, प्रश्न आहे मला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. असा एक समज होता काही वर्षांपूर्वी की HIV झालं म्हणजे आता मरण खूप जवळ आलं किंवा सगळ्यात भीती वाटायची ती मरणाची. आणि आता तुम्ही थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की उपचार हे सगळ्या सरकारी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही काय सांगाल की आता काय परिस्थिती बदललेली आहे किंवा काय स्थिती आहे सध्या? हो. इथे शिवानंद सरांनी जो एक प्रश्न सांगितलेला आहे, ही परिस्थिती असू शकते कारण लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती नसते आणि HIV निदान झाल्यानंतर खरोखरच मला हा आजार झाला असेल का ह्याच्याबद्दल कोणाला मी सांगू किंवा कोणाकडनं खरी माहिती, वैज्ञानिक माहिती घेऊ, कोणाकडनं कुठे जाऊन उपचार घेऊ ह्याच्याबद्दलचं ज्ञान सगळ्यांना असतंच असं नाही. त्यामुळे खूप भीती वाटते. असं वाटतं की आता मृत्यूच अटळ आहे, परंतु आता ही परिस्थिती राहिलेली नाही. ह्या आजारासाठी किंवा ह्या संसर्गासाठी जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याकडे जिल्हा स्तरावर, उपजिल्हा स्तरावर ART उपचार केंद्र उपलब्ध आहेत, जिथून औषधं सुरू केल्यानंतर आणि TLD ही जी गोळी मी सांगितली दिवसातनं फक्त एक गोळी घ्यायची असते आणि 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्या शरीरातील विषाणू पूर्णपणे कमी होतात आणि ह्या विषाणूमुळे इतर इंद्रियांवर होणारे परिणाम आपण टाळू शकतो. गंभीर आजार होणं सुद्धा टाळू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण म्हणत होतो की खूप गंभीर आजाराच्या वेळेला निदान व्हायचं आणि अशा वेळेला म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की HIV हा विषाणू त्याला का एवढं घाबरलं जातं, कारण हा विषाणू जो आहे, आता आपण पूर्णविराम लिहितो वाक्याच्या शेवटी, त्या एका पूर्णविरामामध्ये 10,000हून जास्त विषाणू असू शकतात. हा एवढा सूक्ष्म विषाणू आहे जो डोळ्यांनी किंवा सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही. असा विषाणू आपल्या शरीरामध्ये शिरल्यानंतर तो आपल्या पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच सैनिक पेशी यामध्ये लपून राहतो आणि त्यामधलं जे मटेरियल असतं त्याचा वापर करून त्याचं प्रजनन सुरू होतं. म्हणजे एकाचे 10,000 लाखो असे विषाणू तयार होतात, नवीन पांढऱ्या रक्तपेशीमध्ये जातात, तिथे परत त्यांचं पुनरुत्पादन चालू राहतं. तर असं करून करून हळूहळू आपल्या शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात, म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती कमी होते. आणि जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा आपलं शरीर इतर सर्व जीवजंतू जे कुठल्याही मार्गाने आपल्या शरीरामध्ये जात असतात रोज, हवेतून, पाण्यावाटे, अन्नातून, त्या सगळ्यांना प्रतिकार करू शकत नाही. म्हणजेच अशा व्यक्तींना न्यूमोनिया होऊ शकतो, साधा सर्दी खोकल्याचं न्यूमोनियामध्ये परिवर्तन होऊ शकतं, वरचेवर आजार होतात, हगवण लागते. जेव्हा ही प्रतिकारशक्ती म्हणजे आपल्या पांढऱ्या रक्तपेशी T4 लिम्फोसाइट्स असं आपण म्हणतो स्पेसिफिक, त्या 1000च्या आसपास असतात प्रत्येक मिलीलिटरमध्ये रक्ताच्या. त्या जेव्हा 200 किंवा त्याहूनही खाली जातात HIV आजारामध्ये, तेव्हा आपण गंभीर आजार झाला म्हणजेच एड्स झाला असं म्हणतो. आणि आता जे आपण अशा वेगवेगळ्या मोहिमा राबवतो, टेस्टिंग ठेवतो आणि असे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा ज्या व्यक्तींना आपल्याला HIV संसर्ग झालेला असू शकतो आपल्या जीवनशैलीमुळे, अशा व्यक्तीने पुढे जाऊन आपली टेस्ट करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून हा आजार वेळीच त्याचं निदान करता येईल आणि आजारासाठीचे उपचार सुरू केल्यामुळे गंभीर आजार होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे HIV हा विषाणू आहे आणि नंतर जसं मॅडमनी सांगितलं की शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होत जाऊन त्याला एड्स हा आपण आजार किंवा सिंड्रोम होऊ शकतो. मॅडम, जेव्हा HIV बाधित एखादा रुग्ण आहे, याची टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येते
तर तेव्हा त्या व्यक्तीचं समुपदेशन करणं खूप गरजेचं असतं. तर त्याबद्दल आपण बोलूया, पण त्याआधी एक फोन येतोय आपल्याला, तो घेऊया आपण. जालन्याहून आपल्याशी बोलतायत शंकरजी. नमस्कार. शंकर मोहिते बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. सर्वप्रथम धन्यवाद सह्याद्री वाहिनीचा मला प्रश्न विचारायची संधी मिळाली. धन्यवाद. आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, एखाद्या गर्भवती बाईला जर HIV असला तर तिच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला हा संसर्ग होऊ शकतो का? आणि लग्नाच्या अगोदर ही तपासणं गरजेची आहे का दोघांना पण? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. हो, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? हा, शंकरजी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे सर्व गरोदर स्त्रियांचं आपण प्रसूतीपूर्व जे नोंदणी करतो, नाव नोंदणी करतो, पहिल्या 3 महिन्यातच केली पाहिजे, जेणेकरून जर संसर्ग झालेला असेल तर आपल्याला लगेच कळून येऊ शकतं आणि आपण लगेच ART उपचार म्हणजेच जी गोळी मगाशी मी म्हटलं ते गोळी चालू करतो. त्या गोळीमुळे त्या स्त्रीच्या शरीरामधील विषाणू भार जो आहे तो पूर्णपणे कमी होतो. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला विषाणू भार कमी झाल्यामुळे गरोदर स्त्रीकडनं गर्भाला किंवा डिलिव्हरीच्या वेळेला जन्म घेणाऱ्या बाळाला ह्याचा संसर्ग होण्याचं प्रमाण आपल्याला 0पर्यंत कमी करता येतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी आपण 9व्या महिन्यामध्ये सुद्धा त्या गरोदर स्त्रीची तपासणी करतो की विषाणूभार कमी झालेला आहे का. कारण बाळाला जन्मानंतर आपण 6 आठवडे ते 12 आठवडे अँटीरेट्रोव्हायरल औषध देतो. म्हणजे संसर्ग झालेला नसला तरीही, की जेणेकरून काही विषाणू जरी चुकून गेलेले असले गरोदरपणामध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये तर ते विषाणू आपोआप ह्या औषधामुळे मरून जातील, म्हणून आपण बाळाला सुद्धा औषध देतो. त्यामुळे हा संसर्ग आहे का हे वेळीच जाणून घेणं, त्यासाठी पहिल्या गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यामध्येच नाव नोंदणी करून ही तपासणी करून घेणं हे खूप महत्त्वाचं राहील. बरोबर आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला होता की लग्नापूर्वी चाचणी केली पाहिजे का. हा एक थोडासा संवेदनशील प्रश्न आहे आपल्या समाजामध्ये. कारण मला असं म्हणावंसं वाटेल की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्तनानुसार त्याचा निर्णय घ्यायचा आहे. कारण जर वाटतंय की आपलं बिहेवियर किंवा आपल्या वर्तनामुळे आपल्याला HIV संसर्ग होण्याचा धोका असू शकतो तर मग ही चाचणी रेग्युलरली नियमितपणे केली पाहिजे. त्यासाठी आवश्यक जे संरक्षक उपाय आहेत ते वापरले पाहिजेत. कारण जेव्हा आपण ही काळजी नाही घेतली तर आपल्याला संसर्ग झालेला असेल तर आपल्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराला किंवा लैंगिक जोडीदाराला हा संसर्ग आपल्यामुळे होऊ शकतो. ह्याचं मला वाटतं कुठेतरी भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. खरं आहे मॅडम. खरं तर आणखी असे अनेक विषय आहेत, जसं मॅडमनी सांगितलं की जीवनशैली तुमची काय आहे आणि आता जीवनशैली देखील बदललेली आहे, त्याविषयी देखील आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत KEM रुग्णालय आणि GS मेडिकल कॉलेज इथं जनवैद्यक शास्त्र औषध विभागात अतिरिक्त प्राध्यापक असलेल्या डॉक्टर श्रीकला आचार्य. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊयात. विकास मेश्राम यांचा फोन आहे. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न थेट विचारा. मॅडम, मी स्वतः पॉझिटिव्ह आहे 2004 पासून. तर आता 43 वर्ष झाले या आजाराला, अजूनही औषध नाही. मागच्या टायमाला लस आली होती, ती पण फेल झाली. आणि मला कमरेमध्ये ब्लॉकेज आहे, मणक्यामध्ये माझी नस उजव्या पायाची दाबले गेलेली आहे. तर मी डॉक्टरकडे गेलो, ऑपरेशन सांगितलं मला. पण माझी जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह आली HIVची, तेव्हा त्यांनी मला साफ इन्कार केला की तुझं ऑपरेशन होऊ शकत नाही आणि तू असं. आता मला इतका त्रास होतोय कमरेमध्ये की मला वागता येत नाही, चालता पण येत नाही, असं काम सुद्धा करता येत नाही. आणि लॉकडाऊन पासून तर माझं काम धंदा पण बंद आहे. खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. याच्यावर औषध कधी येणार, कधी लस येणार? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल.
नमस्कार. आपण आपल्याला संसर्ग झाल्याचं आपण सांगितलेलं आहे. आपले ART उपचार सुरू असतील अशी मी अपेक्षा करते आणि ART उपचार चालू ठेवणं आणि त्यानुसार आपल्या जवळच्या ART उपचार केंद्रामधनं, तुम्ही जालना म्हटलात तर तिथून नाशिक तिथून आपलं जे जिल्हा रुग्णालय आहे किंवा नजीकचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे तुम्ही नावनोंदणी केली असेलच. त्यासाठीचे जे मगाशी जसं मी म्हटलं की ART उपचार ही जी आपल्याला औषध मिळतं, हे औषध आपल्याला लाईफलॉंग घ्यायचं आहे. ह्या औषधामुळे आपल्या शरीरामधील विषाणू काबूत राहतात, ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत. हा एक दीर्घकालीन आजार आहे. जसं आपल्याकडे डायबिटीज असतं किंवा हायपरटेन्शन असतं, आपल्याला तो आजार नियंत्रणात ठेवायचा असतो. त्यासाठीचं जे काही जीवनशैलीमधले बदल आहेत ते आणि उपचार घेऊन तसंच आपल्याला हे करायचं आहे. आणि लस जे तुम्ही म्हणालात की हे लशीसाठी संशोधन बऱ्याच वर्षांपासून चालू आहे, पण जसा हा विषाणू मी मगाशी म्हटलं की तो विषाणू प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार त्याचं थोडंसं बदल होतो, कारण तो शरीराच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही आणि जिवंत पेशीमध्येच त्याचं पुनरुत्पादन होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही थोडे बदल होत राहतात, त्या बदलामुळे जी काही लस बनवलेली आहे ती इफेक्टिव्ह नाही असं लक्षात आल्यामुळे अजून त्याची लस आपल्याकडे जगामध्ये उपलब्ध होऊ शकलेली नाही. आणि नवीन संशोधन जे होत आहे त्यामध्ये कुठेतरी अशी आशा आहे की लस बनेल, परंतु आता आपल्याकडे काय प्रतिबंधक उपाय आहेत, तर जर HIV संसर्ग झालेला असेल तर त्यासाठीचे उपचार नियमितपणे घेणं, रक्त चाचण्या ज्या आपल्या असतात 6 महिन्यांनी आपण CD4 काउंट्स म्हणजे रक्तपेशी किती आहे ते बघायला सांगतो. प्रत्येक वर्षाने आपण HIV विषाणूभार चाचणी करतो. तर हे करून आपला HIV आजार नियंत्रणात ठेवायचा आहे. दुसरं तुम्ही म्हटलं की वयोमानानुसार जे पाठीचं दुखणं आहे आणि त्यासाठीचं जे तुम्हाला उपचार सांगितलेले आहेत, तर मी असंच एवढंच सांगू इच्छिन की आता आपल्याकडे HIV प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल ॲक्टच्या अंतर्गत उपचारामध्ये जर टाळमटाळ होत असेल कुठल्याही रुग्णालयामध्ये, सरकाराधीन किंवा प्रायव्हेट, तर त्याची आपण कंप्लेंट करू शकतो, जेणेकरून तुम्हाला अशी उपचारामध्ये हयगय केली जाणार नाही आणि तुमच्या जिल्ह्यामधील जे HIV ART केंद्र आहे तिथल्या डॉक्टरांशी बोलून तुम्ही त्या दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. नक्कीच. म्हणजे एक तुम्ही म्हणालात की उपचारामध्ये दिरंगाई कुणाकडूनही होता कामा नये. तसंच मॅडम अजूनही आपल्याकडे एक सामाजिक अडसर म्हणून या HIV कडे बघितलं जातं, एड्स कडे पाहिलं जातं. अनेक गैरसमजही आहेत, तर तुम्ही काय सांगाल या गैरसमजांबद्दल? हा HIV हा विषाणू जो मी मगाशी म्हटलं, हा फक्त काही शारीरिक स्रावामध्ये असतो. तो आपल्या अश्रूमध्ये नसतो, तो आपल्या श्वसनमार्गामधील स्रावामध्ये नसतो, घामामध्ये नसतो, आपल्या लाळेमध्ये नसतो. त्यामुळे ह्या माध्यमातून म्हणजेच एकत्र जेवण केल्याने, एकमेकांचे कपडे वापरल्याने किंवा एकाच सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने किंवा एकत्र काम केल्याने ह्याचा संसर्ग होत नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की दैनंदिन व्यवहारातले जे काही आपले सर्व व्यवहार असतात त्यामधून HIV संसर्गित व्यक्ती आपल्यामध्ये आहे म्हणून त्याचा बाऊ करण्याची गरज नाही आहे. कारण हा विषाणूचा प्रसार होणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं, आपल्या वागणुकीवर ते अवलंबून असतं. आणि हे इतर गैरसमज जे आहेत ते सर्व अज्ञानामुळे, भीतीमुळे पसरलेले आहेत. आणि आता जशी ह्याची माहिती पोचते आहे, बऱ्यापैकी अशा प्रकारचा भेदभाव होत नाही आहे, कारण ह्याच्याबद्दलची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवणं, त्यांना त्याचे परिणाम दिसून येणं की व्यक्ती उपचार घेते आहे, सर्वसामान्य आयुष्य जगते आहे आणि कुठल्याही प्रकारचे गंभीर परिणाम किंवा व्याधी दिसत नाही आहेत, हे एक मोठं उदाहरण असतं की HIV हा आता जीवघेणा आजार राहिलेला नाही. नक्कीच. गैरसमज जसे आहेत तसंच मॅडम आपण बघतो की एक जीवनशैली बदललेली आहे आता
आणि काही मूल्य देखील बदललेली आहेत नवीन पिढीची. तर ह्या सगळ्याचं आपण जर पाहिलं तर त्याचा परिणाम नक्कीच समाजावर दिसून येतो. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक फोन येतोय आपल्याला जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की एड्स होणे अगोदर कोणती लक्षणे आढळून येतात याबद्दल सांगा. धन्यवाद. HIV संसर्गानंतर हा विषाणू, जसं मी मगाशी म्हटलं, की आपल्या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये वाढत असतो आणि पहिली 5 ते 8 वर्ष कुठलीही लक्षणं आढळून येत नाहीत, कारण हा विषाणू अगदी सुप्तपणे आपल्या शरीरामध्ये त्याची वाढ चालू असते. जेव्हा पांढऱ्या रक्तपेशी कमी व्हायला लागतात तेव्हा वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात. मग त्याच्यामध्ये TB म्हणजे क्षयरोगाची लक्षणं असू शकतात, वरचेवर ताप येऊ शकतो किंवा जुलाब होऊ शकतात. जे आजार असतात ते नेहमीच्या उपचारांनी ठीक होत नाहीत. अशा वेळेला बहुतेकदा आपल्याकडे रुग्ण उपचारासाठी म्हणून जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा चाचणी केली जाते आणि तेव्हा लक्षात येतं की ह्यांना HIV संसर्ग झालेला आहे. एड्स हा जो शब्द आपण वापरतो तो ह्या HIV आजाराच्या गंभीर स्वरूपाला वापरतो आणि ह्या गंभीर स्वरूपामध्ये इतर संधिसाधू आजार जे शरीरामध्ये होऊ शकतात, म्हणजेच आपण म्हणू शकतो की अंगावर नागीण होणं किंवा मेंदूचा TB होणं किंवा शरीरातील इतर अवयवांना क्षयरोगामुळे संसर्ग होणं किंवा आजार होणं, हे सगळे कारण प्रतिकारशक्ती पूर्ण एवढी कमी झालेली आहे की आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे जंतू जात आहेत त्यांचा प्रतिकार आपण करू शकत नाही आहोत. त्या स्टेजला आपण एड्स असं म्हणतो. तेव्हा त्या व्यक्तीचं वजन खूप कमी झालेलं असतं, हगवण सारखे आजार सारखे होत असतात किंवा तोंडात किंवा अन्ननलिकेमध्ये फंगल इन्फेक्शन आपण म्हणतो, म्हणजे गिळता येत नाही, अशी व्यक्ती पूर्णपणे खंगलेली असते. तर हे आपण होण्या अगोदर जर अगोदरच आपण निदान केलं, सरकारी सर्व आपण म्हटलं की उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या सर्व ठिकाणी HIV चाचणी उपलब्ध आहे. आपण जर चाचणी करून घेतली, उपचार सुरू केले तर आपण एड्सला नक्की टाळू शकतो. एड्सचा आपण त्या स्टेजपर्यंत आपली शरीर त्या ह्याला बळी पडणार नाही, हे आपण नक्कीच करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जर नियमितपणे औषधोपचार घेतले, फक्त HIV जेव्हा आहे हे कळतं त्यावेळी लगेचच औषधोपचार जर सुरू केले, जे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत, तर एड्स पर्यंत तो रोग जाणारच नाही आणि तो नियंत्रणात राहील. मॅडम, मगाशी जो मुद्दा आपण उपस्थित केला होता की बदलती सामाजिक परिस्थिती किंवा एक मोकळं वातावरण, ह्याचा आणि HIVचा काही संबंध आहे का? होय. जसं मी म्हटलं की भारतामध्ये HIV ह्या विषाणूचा सर्वात महत्त्वाचा प्रसाराचा मार्ग जो आहे हा असुरक्षित लैंगिक संबंध हाच आहे. आणि जेव्हा असुरक्षित लैंगिक संबंध असं आपण म्हणतो तेव्हा आणि आत्ताच्या काळामध्ये असं आपल्याला दिसून येतंय की तरुणाईमध्ये किंवा 18 ते 40 ह्या वयोगटामध्ये जे शहरीकरण झालेलं आहे किंवा व्यवसायासाठी स्थलांतर करावं लागतंय, शिक्षणासाठी स्थलांतर करावं लागतंय, अंमली पदार्थ खूप अवेलेबल आहेत किंवा पार्टीज, त्याचबरोबर समाज माध्यमं, सोशल मीडिया आपण जे म्हणतो, डेटिंग ॲप्स, अशा वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं आहेत आणि पिअर प्रेशर किंवा इतरांचा आपल्या मित्र किंवा समवयीन ह्यांच्या दबावाखाली असं काहीतरी करून बघणं किंवा त्यासाठी ते करताना कुठल्याही प्रकारचं संरक्षक न वापरणं किंवा संरक्षण न वापरणं, त्यामुळे गुप्तरोग तसंच HIV हे होऊ शकतात. म्हणजे हे कुठेतरी आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. आपलं वर्तन कसं आहे, आपण काळजी योग्य घेतो आहोत का, आणि ह्यासाठीचं जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे, म्हणजे व्यक्ती शिक्षित असेल म्हणजे हे व्यवहार होणार नाहीत असं नाहीये. हे वर्तन जे आहे हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर किंवा शिक्षणावर अवलंबून नाहीये. आणि आता आपण बघितलं की आपल्या शहरामध्ये
इवन छोट्या शहरामध्ये सुद्धा एक प्रकारचं थोडंसं मुक्त वातावरण आहे. त्या वातावरणामुळे सुद्धा अशा प्रकारचं वर्तन घडू शकतं आणि ह्या वर्तनामुळे चुकून सुद्धा, कारण एकाच वेळी असं वर्तन घडलं म्हणजे संसर्ग होणार नाही असं नसतं. त्यामुळे असं जर झालेलं असेल तर स्वतःचं स्टेटस जाणून घ्या, योग्य काळजी घ्या आणि जरी पॉझिटिव्ह असेल तरी काही घाबरण्यासारखं नाहीये, उपचार उपलब्ध आहेत. नक्कीच उपचार उपलब्ध आहेत, पण तरीही आपण प्रतिबंध कसा करू शकतो HIV-ला याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीची काळजी घ्यायची, काय करायचं याविषयी सविस्तर बोलणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस. या दिवसानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर श्रीकला आचार्य. मॅडम, HIV बाधित जेव्हा एखादी व्यक्ती असते आणि त्यांचे उपचार सुरू असतात तर तेव्हा कुटुंबाची देखील काहीतरी त्या जबाबदारी असते. तर कुटुंबाने कशा पद्धतीने ह्या रुग्णाशी वागावं, सहकार्य करावं आणि एकूणातच व्यवहार कसा असावा? जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याला HIV आजार झालेला आहे असं लक्षात येतं तेव्हा ती व्यक्ती ते निदान डायरेक्ट घेत नाही. म्हणजे ॲक्सेप्ट करणं किंवा ते समजून घेणं की मला झालेला आहे, त्या व्यक्तीला असं वाटतं नसेल हे खरं. 2-3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी चाचणी पण काही जण करतात आणि ते निदान आपल्या कुटुंबियांना कसं सांगायचं, कारण ह्या आजाराशी संबंधित जे गैरसमज आहेत किंवा वागणुकीबद्दलचे जे एक प्रवाद आहेत त्यामुळे ती व्यक्ती आपल्या कुटुंबियांना ह्या निदानाबद्दल सांगण्यास कचरते आणि कुठेतरी स्वतःमध्येच उपचार सुरू केले जातात. पण आपल्या कुटुंबियांना सांगून त्यांना विश्वासात घेऊन आणि हे जर करायला आपल्याला भीती वाटत असेल किंवा संकोच वाटत असेल तर त्या दृष्टीने मार्गदर्शन, इथे जशी स्लाइड दाखवलेली आहे आपण की त्या दृष्टीने मार्गदर्शन आपल्याला ART उपचार केंद्रामध्ये जे प्रशिक्षित समुपदेशक असतात त्यांच्याकडनं मिळू शकतं. जेणेकरून त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये जर नवरा असेल तर पत्नीला संसर्ग झालेला आहे का ह्याचं वेळीच निदान होऊ शकतं. मुलं जर लहान असतील आणि गरोदरपणी चाचणी केलेली नसेल तर त्यांना संसर्ग झालेला आहे का हे कळू शकतं. आणि जेवढं लवकर निदान होईल तेवढं आपण वेळीच उपचार सुरू केल्यामुळे एड्सला प्रतिबंध घालू शकतो. त्याचबरोबर कुटुंबाने जेव्हा हे आजार तर आहे आणि हे वास्तव एकदा ॲक्सेप्ट केल्यानंतर, स्वीकार केल्यानंतर कुटुंब आपल्याला तो मानसिक आधार, औषधं आपण वेळेवर घेतो आहोत ना ह्याच्याबद्दलचं एक आठवण करून देणं किंवा त्यासाठी जे काही आपल्याला मदत लागणार आहे, समुपदेशन लागणार आहे, ह्या सर्वांसाठी कुटुंबाचा खूप महत्त्वाचा रोल असतो, भूमिका असते. आणि आपल्या दैनंदिन जीवचर्येमध्ये सुद्धा म्हणजे समतोल आहार घेणं असेल किंवा व्यसनापासून लांब राहणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्या कुटुंबाची आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे फॅमिली सेंट्रिक केअर किंवा ज्या कुटुंबामध्ये एकाहून जास्त व्यक्तींना HIV संसर्ग झालेला आहे त्यांना आपण कशा प्रकारे समुपदेशन द्यायचं ही एक खूप वेगळी कन्सेप्ट आहे. नक्कीच. आणि अशा दीर्घकालीन आजारामध्ये कुटुंबाचं महत्त्व आणि कुटुंबाने त्यासाठी घ्यायची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. नक्कीच मॅडम, की कुटुंबाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जेव्हा कुटुंबामध्ये ही गोष्ट सांगितली जाते तेव्हा नक्कीच एक उत्तम आधार आपल्याला कुटुंबाकडून मिळू शकतो. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. चांगला आहे. माझा असं एक शंका आहे, HIV बाधित रक्त, HIV संक्रमण असलेलं रक्त एखाद्या पेशंटला वापरले, चढवले किंवा सुई किंवा सिरिंज वापरले तर HIV होऊ शकतं का? धन्यवाद. काय सांगाल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा एक आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा एखादी HIV संसर्गित व्यक्ती समजा तिने रक्तदान केलं तरीही आपल्याकडे सर्व सरकारमान्य रक्त पेढ्या ज्या आहेत यामध्ये रक्तदानातून आलेल्या सर्व रक्तपिशव्यांचं HIV, कावीळ, गुप्तरोग आणि मलेरिया यासाठी चाचणी केली जाते. आणि
ह्या चाचणीमध्ये कुठलीही चाचणी जर पॉझिटिव्ह असेल तर गरजू रुग्णाला हे रक्त वापरलं जात नाही, हे रक्त नष्ट केलं जातं. समजा अँटीबॉडीज फॉर्म व्हायच्या अगोदर रक्तदान केलेलं असेल तरी सुद्धा ह्याचं प्रमाण, कारण हे रक्तदात्यांची जी तपासणी केली जाते की त्यांचं वजन बरोबर आहे ना, त्यांना ॲनिमिया नाही ना, त्याच्यामध्येच तुमचं वर्तन धोकादायक नाही आहे ना, हे सुद्धा विचारलं जातं, जेणेकरून आपल्याकडे निरोगी रक्तदातेच रक्तदान करतील. दुसरा प्रश्न आपण विचारला होता की सिरिंज किंवा निडल टोचल्यामुळे किंवा ज्याच्यामध्ये HIV रक्त होतं, तर ह्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की HIV विषाणू जो आहे हा शरीराबाहेर रक्ताशिवाय जगू शकत नाही. जे रक्त बाहेर सांडलेलं असतं किंवा सिरिंज किंवा सुईला लागलेलं असतं त्यामध्ये सुद्धा जर ते सुकलं किंवा बाहेर राहिलं तर विषाणू जिवंत राहत नाही. समजा चुकून, कारण आम्ही आरोग्य क्षेत्रात काम करतो त्यामुळे अशा घटना कधीकधी घाईमध्ये होतात, पण त्यासाठी सुद्धा काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स असं आपण त्यांना म्हणतो, की प्रत्येक रुग्णाच्या बाबतीमध्ये जेव्हा काही आपण अशा प्रकारचे व्यवहार करत असतो की तपासणीसाठी रक्त काढणं किंवा इंजेक्शन देणं, तेव्हा तुम्ही काय सावधानता बाळगली पाहिजे ह्या दृष्टीने आपण प्रशिक्षण देत असतो. तर समजा असं जरी चुकून लागलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या HIV स्टेटसबद्दल माहिती नसेल किंवा त्या व्यक्तीनंतर ती व्यक्ती निघून गेलेली असेल तर आपल्याकडे त्यासाठी आपण उपचार सुद्धा, म्हणजे त्याचं मार्गदर्शन आपल्या ART उपचार केंद्रामध्ये घ्यायचं असतं आणि तिथे आपण त्या दृष्टीने पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, म्हणजे जर असा चुकून जरी आपल्याला संपर्क आलेला असेल तर त्या दृष्टीने औषधं दिली जातात, रक्त तपासणी केली जाते. तर हे जरूर करता यावं, केलं गेलं पाहिजे. नक्कीच मॅडम, मगाशी तुम्ही प्रतिबंधाचा एक मुद्दा सांगितला, तर आपण प्रतिबंध काय काय केले जाऊ शकतात, तसंच मॅडमनी काही ॲप्स HIV संदर्भात डेव्हलप केलेले आहेत, तर त्याविषयी देखील आज आपण कार्यक्रमातून बोलणार आहोत. त्याआधी प्रतिबंधाविषयी जसं मी म्हटलं की प्रसाराचे जे प्रमुख मार्ग आहेत तेच आपल्याला प्रतिबंधासाठी उपयोगी ठरतात, की असुरक्षित लैंगिक संबंधातून ह्याचा प्रसार होत असल्यामुळे प्रामुख्याने आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणणं, म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध न ठेवणं, अनोळखी व्यक्तीबरोबर किंवा एकाहून जास्त व्यक्तीबरोबर संरक्षण न वापरता, म्हणजेच निरोध न वापरता लैंगिक संबंध न ठेवणं, त्याशिवाय परस्पर एकनिष्ठ निरोगी व्यक्तीबरोबर संबंध ठेवणं, हे महत्त्वाचे असतात. ज्या व्यक्तीच्या पूर्वेइतिहासाबद्दल, लैंगिक पूर्वेइतिहासाबद्दल आपल्याला काही माहिती नाही, अशा व्यक्तीबरोबर संबंध ठेवताना निरोध किंवा कॉन्डोमचा वापर करणं, प्रत्येक वेळी वापर करणं, हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर जेव्हा आपण इतर मार्ग जे आहेत, म्हणजेच गरोदर स्त्रियांकडनं बाळाला होणारा संसर्ग, हे आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे. इनफॅक्ट हे शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारत सरकारने ठरवलेलं आहे पुढच्या काही वर्षांमध्ये. तर त्यासाठी म्हणून लवकरात लवकर रक्त चाचणी करणं आणि उपचार सुरू करणं हे एक आहे. शिरेतून अंमली पदार्थाचे जे नशा करतात अशा गटामध्ये ती सुई एकमेकामध्ये शेअर करणं अशी एक पद्धत असते. तर त्यांच्यासाठी सुद्धा भारत सरकारने जे प्रतिबंधक उपाय केलेले आहेत की जेणेकरून ते एकमेकांबरोबर सुई शेअर करणार नाहीत. जर समजा कोणी पॉझिटिव्ह आहे असं लक्षात आलं तर त्यांचे उपचार सुरू करून त्यांच्यामधला आजार नियंत्रणात आणता येईल असे आपण, आणि ब्लड बँकेमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की दूषित रक्त दिलं जाणार नाही ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपाययोजना केलेल्या आहेत. बरोबर आहे मॅडम, तुम्ही अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करताय. एक ॲप तुमच्यामुळे आणि तुमच्या सहकाऱ्यांमुळे एक निर्माण झालेला आहे, तर त्याविषयी थोडक्यात. हो, आम्ही मुंबईमध्ये आणि काही राज्यामध्ये जिंदगी हे एक ॲप आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 50 छोटे छोटे 1-1 मिनिटाचे व्हिडिओज बनवलेले आहेत, ॲनिमेशन व्हिडिओज. आणि ह्या बनवण्यामागचा उद्देश असा होता की HIV संसर्गित व्यक्तीला स्वतःचेच काही जे प्रश्न विचारायचे असतात की मी काय आहार घेऊ,
मी लग्न करू का किंवा मला होणारं मूल पॉझिटिव्ह असेल का, हे प्रश्न ते आरोग्य कार्यकर्त्यांपुढे किंवा डॉक्टर पुढे विचारायला थोडेसे कचरतात किंवा कसं विचारू, इतर जणांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल, असे सुद्धा त्यांच्या मनामध्ये मग प्रश्न हे असतात. सगळे आपण ऍपमध्ये ते व्हिडिओज आपण अॅनिमेशन व्हिडिओज मधून त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कुठे विचारायचे, आणि औषधाचे सुरुवातीला काही जणांना साईड इफेक्ट्स होतात, तर त्या साईड इफेक्टसाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच मॅडम, म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या जिंदगी ॲपमधून आपल्याला मिळू शकतात. 2030 पर्यंत HIV एड्सचं पूर्णपणे उच्चाटन व्हावं, निर्मूलन व्हावं, हे एक जागतिक ध्येय आहे सर्व वैद्यक शास्त्रात काम करणाऱ्या लोकांपुढे. मॅडम, तुम्ही काय सांगाल जाता जाता, थोडक्यात काय संदेश द्याल आजच्या दिवसानिमित्त? मी असं म्हणेन की आपल्याला जबाबदार व सुरक्षित जीवनशैली अंगीकारली पाहिजे, जेणेकरून स्वतःचं आणि कुटुंबाचं आपण HIV पासून संरक्षण करू शकू. तसंच जर आपलं वर्तन जोखीमग्रस्त राहिलं असेल आतापर्यंत कधीही, तर स्वतःचं स्टेटस जाणून घ्या, आजच टेस्ट करा. नक्कीच मला वाटतं की हा अतिशय एक महत्त्वाचा संदेश मॅडमनी दिलेला आहे की आजचा दिवस आहे 1 डिसेंबर, जागतिक एड्स दिवस. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मूळ आहे की आपलं निदान होणं, म्हणजे HIV आहे की नाही हे स्टेटस जाणून घेणं. आणि नक्कीच सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही टेस्ट मोफत उपलब्ध आहे. त्याचा सगळ्यांनी जरूर मला वाटतं फायदा घेतला पाहिजे, आणि मग पुढचे सगळे जे उपचार आहेत ते नक्कीच सोपे होऊ शकतात. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची आणि ज्याच्याबद्दल संकोच वाटावा अशी माहिती इतरांना विचारायला संकोच वाटतो ती माहिती आपण सहजपणे आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद. धन्यवाद. दर्शक हो, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.